छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या नंतर चिखला या गावामध्ये एका महिलेला अमानुष मारहाण झाली। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा त्या ग्रामस्थ किंवा तेथील सरपंचाचा प्रयत्न होता असा त्यांचा आरोप आहे। आणि याच अनुषंगाने पाहिलं जर गेलं लातूर शहरामधील अनुष्का पाटोळे तसंच या महिला असे अनेक प्रकार आहेत जी महिलांच्या संदर्भामध्ये न्याय मागण्यासाठी अनेकांनी उठाव केला, परंतु महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी या अशा घटनेमध्ये कसल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाही व त्यांच्यावरती आरोप होत आहेत की फक्त हे राजकारण स्वतःच सांभाळतात, एकूण एकावर टिप्पणी करतात, परंतु गोरगरिबाच्या लेकरांना किंवा महिलांना ते न्याय देण्यासाठी पुढे सरसावत नाहीत। त्याच अनुषंगाने आज रुपाली चाकणकर यांचा निषेध या ठिकाणी लातूर शहरामध्ये करण्यात आला आहे आणि त्यांचा निषेध जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध केला आहे। त्यांच्या या पदाच्या त्यांनी म्हणजे बरोबरीच्या नाहीत किंवा ती योग्य नाहीत असं येथील महिलांचं म्हणणं आहे। काय सांगाल ते आज रुपाली चाकणकर यांचा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध केलेला आहे, काय संदर्भ काय? आमची भगिनी संगीता वाघ हिच्यावर जो हल्ला झालेला आहे चिखला या गावामध्ये बुलढाणा जिल्हा आणि त्या ठिकाणी गावातीलच लोक आणि त्या ठिकाणचे सरपंच जे पदावर आहेत त्यांनी हा अन्याय केलेला आहे। 30-35 लोकांनी बाजूला ओढून नेऊन ताईचे कपडे वगैरे फाडलेले आहेत। पण यावर आपला जो महिला आयोग आहे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या काहीच बोलायला तयार नाहीत। म्हणजे या महिलांसाठी पदावर बसल्यात की इकडं तिकडं फिरण्यासाठी पदावर बसलेले आहेत हेच आम्हाला कळत नाही। महिला आयोगाकडून कुठल्याही महिलेला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही, म्हणून हे जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी चौकामध्ये केलेलं आहे। पाहिलं जर गेलं तर लातूर शहरामध्ये नवोदय विद्यालयामध्ये जे अनुष्का पाटोळे हे 12 वर्षाचं लेकरू होतं तिच्यावरती अन्याय झाला, अनेक मोर्चे काढण्यात आले, अनेकांनी आवाज उठवला, परंतु त्याही गोष्टीचा रुपाली चाकणकर यांनी काही हस्तक्षेप घेतलेला दिसत नाही, काय सांगाल? आमच्या लहान जी चिमुकली मुलगी होती अनुष्का पाटोळे हिचा तर मर्डरच झाला, त्या ठिकाणी खूनच झालेला आहे, तरी सुद्धा महिला आयोग काहीच बोलायला तयार नाही। तर महिला आयोग करतो काय आणि महिला आयोग कुणासाठी आहे हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे। म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला आम्ही जोडे मारो आंदोलन करत आहोत। आता इथं कुठेतरी जे आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम आहेत, ऐतिहासिक अशा लातूरला लाभलेल्या पहिल्या जिल्हा महिला अधिकारी आहेत, त्यांचं कुठेतरी रेकॉर्ड खराब होणे याकरता त्यांनी असं म्हणजे रुपाली चाकणकर यांचा कुठेतरी प्रयत्न असेल। कलेक्टर ह्या नवोदय विद्यालयाच्या अध्यक्ष असतात, प्रमुख असतात आणि त्यांनी हे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण त्यांचा रेकॉर्ड खराब होऊ नये हाच त्यांचा उद्देश असावा। त्यांना शासन वरचेवर असे काम करण्यासाठी पुरस्कार देते की काय असं आम्हाला वाटू लागलेलं आहे। महिलेनं तरी महिलेचा बाजू घेतली पाहिजे। कलेक्टर मॅडम महिला आहेत, रुपाली चाकणकर महिला आहेत आणि आमची अनुष्का असेल, संगीता वाघ असतील, या सुद्धा महिला आहेत। महिला जर महिलांची बाजू घेत नसतील तर महिलांना न्याय द्यायचा कुणी हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, आम्हाला असुरक्षित वाटू लागलेला आहे। पाहायला गेलं तर असं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर स्त्रिया किंवा मुली सुरक्षित नसल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। आणखीन काही महिला त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल ते? सर्वप्रथम तर सर्वांना जय जिजाऊ। हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री रमाई आणि अहिल्याचा आहे। या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये महिलांचं खूप मोठं योगदान आहे। छत्रपती शिवरायांनी परकीय स्त्रीला माते समान मानलं, इथल्या प्रत्येक स्त्रीला अभय आणि संरक्षण दिलं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये सातत्याने आमच्या महिलांवरती अत्याचार होतात। इथं जातीचा प्रश्न येत नाही, पण एक महिला म्हणून त्या महिलेवर ज्यावेळेस अत्याचार झाला चिखला गावामध्ये तिथं महिला आयोगाची महत्वाची भूमिका घेणं गरजेचं होतं, पण रुपाली चाकणकरांनी शब्दही काढलेला नाही, त्यावरती एक स्टेटमेंटही त्यांनी दिलेलं नाही। फक्त याच प्रकरणात नाही तर महाराष्ट्रामध्ये आज महिलांवरती होणाऱ्या प्रत्येक अत्याचारामध्ये रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कधीही कोणती भूमिका घेताना आम्हाला दिसत नाहीत। मी या ठिकाणी लातूर मधून आव्हान करते की जर महिला आयोगाला त्यांची कार्य बजावता येत नसतील तर ती सूत्र आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या हाती द्यावी। महाराष्ट्रभर आमचं जिजाऊ ब्रिगेड महिला आयोगाचे सर्व कार्य करते, कारण
जर जिजाऊ ब्रिगेड रुपाली चाकणकरांना महिलांच्या संरक्षणासाठी न्याय हक्कासाठी वेळ नसेल आणि नट्टापट्टा करूनच जर फिरायचं असेल तर त्यांनी खुर्ची रिकामी करावी आणि ती सगळी सूत्र आमच्या हातात द्यावी. आम्ही हातात घेऊन महाराष्ट्रातल्या महिलांना संरक्षण आणि अभय देण्याचं काम करू. काय सांगाल ते आता पाहायला जर गेलं तर तुम्ही जिजाऊ ब्रिगेडमध्ये खूप दिवसांनी काम करतायत. लातूर शहरातील स्त्रिया, लातूर शहराचं महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरती कसे अन्याय होत आहेत आणि असले अध्यक्षपद योग्य आहे का? रुपाली चाकणकर यांना महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवर बसवलेलं आहे. पण लातूर मधले काय, चिखली मधले काय, अनेक महाराष्ट्रामध्ये घटना घडत असतात. त्यावेळी रुपाली चाकणकर ह्या मूग गिळून बसलेल्या असतात. त्यांना महिलांचं काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे त्या या पदाच्या लायक नाहीत. म्हणून त्यांना जोडे मारून जागा करण्याचा आज आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निर्णय घेतलेला आहे. एवढे जोडे मारून जरी जागा होत नसतील त्यांनी खुर्ची खाली करावी आणि जिजाऊ ब्रिगेडच्या हातामध्ये महिला आयोगाचं खुर्ची द्यावी असं मी आपल्याला या माध्यमातून सांगत आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर लातूर शहर हे प्रथम पहिलं असेल की रुपाली चाकणकर यांच्या जे काही त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी बजावत नसल्यामुळं हा निषेध करण्यात येत आहे आणि जोडे मारू आंदोलन हे करण्यात येत आहे. याच प्रकारे महाराष्ट्र त्यांच्या विरोधात जाईल अशी शंका या लातूर शहरातून व्यक्त केली जाते आणि त्यांनी त्यांची खुर्ची रिकामी करावी अशी ही मागणी केली जाते. मी बेदडा गावासाठी शरद पवार, लातूर.